छत्रपती शिवाजी महाराज की। आज शनिवार 5 जुलै 2025 आषाढी वारीतील अत्यंत महत्त्वाचा आणि भावनिक दिवस। आज पालखी सोहळ्याचा 18वा दिवस असून संतांच्या पालख्या वाखरी येथून प्रस्थान करून पंढरपूर नगरीत श्री विठोबाच्या चरणी पोहोचणार आहेत। वारकऱ्यांच्या ज्ञानोबा तुकारामच्या गजरात, टाळमृदंगाच्या निनादात आणि हरिनामाच्या ओघात आज पंढरपूर नगरी भक्तिमय वातावरणाने गगनात भरारी घेत आहे। ही केवळ एका प्रवासाची सांगता नाही, ही आहे श्रद्धा, भक्ती आणि समर्पणाची पूर्णता। विठोबाच्या भेटीसाठी आतुर झालेल्या लाखो वारकऱ्यांच्या नजरा आता मंदिराच्या गाभाऱ्याकडे लागल्या आहेत। माऊलींच्या पालखीत संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पवित्र पादुका असतात। ही पालखी खांद्यावर घेण्याचा मान वडारी समाजाला असतो, म्हणून चालताना पादुका दिसत नाही। हा मान ते भक्तिभावाने आणि अभिमानाने पार पाडतात। जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखीतून वडगाव शहरीचे कार्यसम्राट आमदार श्री बापूसाहेब पठारे प्रवास करताना दिसले। पालखीमध्ये बसून जात असताना ते आमच्या नजरेस पडले आणि त्यांनी नम्रपणे नमस्कार करून आपला आदर व्यक्त केला। हा क्षण अत्यंत खास, अभिमानास्पद आणि प्रेरणादायी होता। चला तर मग अनुभव घेऊया या पावन क्षणांचा, वाखरीपासून पंढरीपर्यंतच्या या भक्तिपूर्वक प्रवासाचा। साई पाटील गेले रजिस्टर आपल्या प्रसाद दिंडीला भेट दिली असा घ्या आमच्या मध्ये आला पाहिजे काढलं ना। Teka, yan ka na.
ते ना मागे झाला 2 मिनिटं. वाह 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 एक नंबर है. कमी नका पडू. वाह 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 एक नंबर. अण्णा तुमच्यापेक्षा एक नंबर. राधे राधे. मस्त गोल फेरा विठुरायाच्या पदस्पर्शात हात ना घालू या सोहळ्यादरम्यान वारकऱ्यांच्या करमणुकीसाठी हबप महादेव पळसदेवकर महाराज यांचे भारूड या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यांनी आपल्या मिश्किल शैलीत आणि सामाजिक संदेशांनी भरलेल्या या भारुडांमधून सर्वांना अक्षरशः हसून लोट करून सोडले होते. Yeah.
महाराज खेळवा शकवाला चांगला तुम्हा पावलाय काय सांगायचं महाराज इकडे बसलेले आमच्या चष्मावाल्या आता म्हणल्या बोलणं लय चांगलंय काय सांगायचं मावशावर तोंडावर नाकाय नाकावर थोडं मोठ्याच्या पदरात टाकलं फार वाटवलं केलंय आता वाटतं यांना इथं सोड चिठी द्यावा चष्म्यावाला महाराज बसले माईक घेऊन यांच्या बरोबर निघून जावा म्हणून म्हणते आई बापानी मला नाही केलं ग बाई मला काढते करा मावशावर हात जोडून सांगतो एक झालं की ऑपरेशन करा लक्षात राहिलं का नाही काय ऐका पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या दरबारात बसलाय या वारीच्या वाटाने तुम्ही चालताय म्हणून ऐका महादेव महाराजांच्या या कार्यक्रमातून वारकऱ्यांचा जणू काही 18 दिवसांचा संपूर्ण थकवा त्यांच्या शब्दकलेने आणि हास्याने नाहीसा झाला. संपूर्ण परिसर भक्ती, आनंद आणि हास्यांच्या लाटांनी भरलेला होता.